Welcome to Nilesh Maths Academy. Today we have to see in arithmetic progression how to find n term of given sequence. आज आपण arithmetic progression मध्ये n term कशी फाइंड करायची हे पाहणार आहोत. n term म्हणजे काय ते आधी समजून घेऊ. समजा तुम्हाला गिवन सिक्वेन्स दिली 5 7 9 11 and so on. We have to find n term. n term means what? This is first term. ही पहिली टर्म असेल, ही दुसरी टर्म असेल, ही तिसरी टर्म असेल. जर तुम्हाला विचारलं इथं की 100 वी टर्म्स काय? जर तुम्हाला इथं सिक्वेन्स मध्ये 100 वी टर्म्स विचारली तर त्याला n टर्म म्हणतात. आता इथे n म्हणजे काय 100. तर हे फाइंड करण्यासाठी आपण यात कोणता फॉर्म्युला यूज करणार आहोत, कसं फाइंड करणार आहोत हे सगळं आपण डिटेल मध्ये घेणार आहोत. तर बघा आता स्टार्टिंग formula to find n term we have formula Tn equal to a plus n minus 1 into n term find करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे Tn equal to a plus bracket n minus 1 into t. आता इथे प्रत्येक टर्मचं प्रत्येक लेटरचं मीनिंग काय ते बघा. Tn means n term. जी पण टर्म फाइंड करायची आपल्याला त्याला आपण Tn म्हणतो. n म्हणजे गिवन नंबर. Now A means what? A म्हणजे काय? The first term. दिलेल्या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये जे पण पहिला नंबर असतो त्याला आपण फर्स्ट टर्म म्हणतो, त्याला आपण A म्हणणार. D means common difference. जर दिलेली सिक्वेन्स अरिथमेटिक प्रोग्रेशन असेल तर त्यातला कॉमन डिफरन्स आपल्याला माहित असतो. कोणत्या पण दोन टर्म मधला जर डिफरन्स घेतला तर त्याला आपण कॉमन डिफरन्स म्हणतो. सो डी नाव द्यायचं. अशा पद्धतीने हा फॉर्म्युला असणार आहे Tn equal to a plus n minus 1 d. n टर्म फाइंड करायचं. आता ह्याच्यावर आपण एक्झाम्पल घेऊ. समजा फर्स्ट एक्झाम्पल बघतो आपण 5 8 11 14 and so on. आता हे तुम्हाला दिलेली सिक्वेन्स जी आहे ती अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. का तर प्रत्येक दोन टर्म मधला जर तुम्ही डिफरन्स बघितला तर तो सेम येतो. 8 - 5 3 11 - 8 3 14 - 11 3. प्रत्येक वेळी डिफरन्स सेम येतो. तर हा अरिथमेटिक सिक्वेन्स आहे. तर आता ह्या अरिथमेटिक सिक्वेन्स मध्ये आपल्याला n टर्म फाइंड करायची. तर क्वेश्चन असा असतो की फाइंड 51 टर्म. आता आपल्या सिक्वेन्स मध्ये 51 टर्म फाइंड करायची. या गिवन सिक्वेन्स मध्ये 51 टर्म काय असेल? जशी फर्स्ट टर्म 5 आहे, सेकंड टर्म 8 आहे, थर्ड टर्म 11 आहे, तशी 51 टर्म काय असेल ते फाइंड करायचं. त्यासाठी आपल्याला काय लागते पहा. a equal to a means first number, so a equal to 5. d means common difference. आता कोणत्या पण दोन टर्म मधला डिफरन्स घ्या कारण की ही अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. कोणत्या पण दोन टर्म मधला सिक्वेन्स 11 - 8 equal to 3. सो कॉमन डिफरन्स आपला 3 आहे. आता n म्हणजे काय? जी टर्म फाइंड करायची आपल्याला त्याला n म्हणणार. सो 51 टर्म फाइंड करायची. सो n equal to 51. Now we have to use formula for n term. n term चा फॉर्म्युला आहे Tn equal to a plus n minus 1 into d. आता या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. t as it is, n ची व्हॅल्यू 51, a ची व्हॅल्यू 5 प्लस n ची व्हॅल्यू 51 minus 1 into d. d means 3. आता सगळ्यात आधी सबट्रॅक्शन करा, ब्रॅकेट सॉल्व करा. So 5 as it is plus 51 minus 1 is 50 into 3 which is equal to 5 as it is. Now ह्या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन असतं. So 50 into 3 150. जर ऍडिशन केली 155. 351 equal to 155. So 51 टर्म आपली जी असणार आहे ती किती असणार आहे 155.
दिलेली जी अरिथमेटिक सिक्वेन्स असते त्याच्यामध्ये जर n टर्म फाइंड करायचे असेल तर हा फॉर्म्युला यूज करतो आपण. त्या फॉर्म्युल्यामध्ये a मध्ये फर्स्ट नंबर असतो, n मध्ये जो नंबर फाइंड करायचे जे टर्म फाइंड करायचे ते असते आणि d मध्ये दोन्ही मधला डिफरन्स. अशा पद्धतीने आपण जर फॉर्म्युला यूज केला तर आपण कोणती पण टर्म फाइंड करू. क्वेश्चन असा विचारतात तुम्हाला फाइंड 20 टर्म ऑफ गिवन ए. तुम्हाला एपी दिलेली असेल तर ती 20 टर्म फाइंड करायची. आता आपली एपी काय असेल फॉर एक्झाम्पल बघा 12 16 20 24 and 20. फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, फोर्थ टर्म. तर तुम्हाला फाइंड करायचे 20 टर्म. म्हणजे 20व्या नंबरला इथं कोणता नंबर येणार, 20 टर्मला कोणता नंबर येणार ते फाइंड करायचं. इथे a इक्वल टू काय असेल, a म्हणजे फर्स्ट नंबर आहे आपला 12. नंतर आपण d फाइंड करू. गिवन सिक्वेन्स AP मध्ये दोघांतला डिफरन्स सेम असतो. तो कोणते पण दोन नंबर घ्या सक्सेसिव्ह नंबर आणि त्याचा डिफरन्स 20 - 16 डिफरन्स आहे 4. ओके. कोणती टर्म फाइंड करायची आपल्याला 20 नंबर. सो n इक्वल टू 20. Now we will use formula n term formula Tn equal to a plus n minus 1 into d. Okay. Substitute करा value t, n ची value 20, a ची value 12, परत n ची value 20 minus 1 into d ची value 4. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये सबट्रॅक्शन करायचं. So 12 as it is plus 20 minus 1 19, then again 4 as it is. 12 as it is plus अब दोघांचं सबट्रॅक्शन हे मल्टिप्लिकेशन करा आधी. So 19 into 4 76. Now add 76 plus 12 88. So our T20 terms is 88. आपली 20 टर्म काय असणार आहे 88. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण प्रत्येक एक्झाम्पल मध्ये कोणती पण टर्म फाइंड करू शकतो. जर ती एपी असेल तर एपी म्हणजे कॉमन दिलेली टर्म एपी असेल तर आपण pn चा फॉर्म्युला यूज करून n टर्म कोणती पण n टर्म असं नाही की 20 100 असो 500 असो 1000 असो कोणती पण टर्म आपण फाइंड करू शकतो. त्याला फॉर्म्युला यूज करू. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राइब करा. Thank you so much.